तुमचं शरीर प्रकाशात असेल पण आमच्या अंतःकरणात अंधार आहे त्याचं काय? आमच्या अंतःकरणात आमच्या जीवनात अंधार भरलेला आहे त्याचं काय? आमच्या जीवनामध्ये अंधकाराच्या गोष्टी भरल्या त्याचं काय? आम्ही फक्त दाखवतो की आम्ही प्रकाशात आहे, परंतु आज जर आमच्यामध्ये अंधार भरला असेल तर आम्हाला सुद्धा खऱ्या प्रकाशाची अजून गरज आहे. ते एक प्रकाशच एका व्यक्तीला प्रकाशित करू शकतो. आमच्यातला अंधकार तेव्हाच निघून जातो जेव्हा त्या प्रकाशाला आमच्या हृदयात आम्ही स्वीकारतो. येस, चला योहान याचा पहिला अध्याय आणि 9 आणि 10 वचन आपण वाचणार आहोत. योहान याचा पहिला अध्याय 9 आणि 10 वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याच्या ओळखले नाही, जगाने त्याला ओळखले नाही. प्रियानो, हे योहान शुभवर्तमान हे जे योहान लिहिलेलं पुस्तक आहे शुभवर्तमान, आणि ह्या वचनामध्ये या ठिकाणी योहान लिहित आहे की जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो आणि तो जगात येणार होता, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. प्रियानो, हे वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. ह्या विषयातून ह्या वचनातून तुमच्याशी मला बोलायचा आहे तो विषय म्हणजे खरा प्रकाश मनुष्याला प्रकाशित करतो. खरा प्रकाश मनुष्याला प्रकाशित करतो. हालेलुया. प्रियानो, ह्या वचनात क्लिअरली योहान म्हणतोय की जो खरा प्रकाश, आणि खरा प्रकाश दुसरा कोण नाही, खरा प्रकाश कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. या जगामध्ये पहा, अनेक प्रकारचे प्रकाश आहेत, अनेक प्रकारचे प्रकाश आहेत. सूर्यप्रकाश आहे, ओके, त्याच्यानंतर दिवा आहे, त्याच्यानंतर ज्ञानाचा प्रकाश आहे, कुणाचं नाव तरी प्रकाश आहेच, नाव सुद्धा प्रकाश आहे, वेगवेगळे प्रकाश आहेत. परंतु हे सगळे प्रकाश काय आहेत? टेम्पररी आहेत. परंतु खरा जो प्रकाश आहे, जो पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताला म्हटलेला आहे खरा प्रकाश, आणि तो खरा प्रकाश येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो खरा प्रकाश हा टेम्पररी नाही आहे, तो खरा प्रकाश हा तात्पुरता नाही आहे, तर तो हा खरा प्रकाश हा अनंतकालिक आहे. हालेलुया. अनंतकालिक आहे. तर प्रियानो, पवित्र शास्त्रात सांगितलंय की ह्या खऱ्या प्रकाशाविषयी आज आपण शिकणार आहोत. कोणाविषयी शिकणार आहोत? खरा प्रकाश. आणि खरा प्रकाश, आता खरा प्रकाश म्हणजे पहिली गोष्ट, खरा प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त हा प्रकाश काय करतो? म्हणजे हा येशू ख्रिस्त हा प्रकाश काय करतो? तर येशू ख्रिस्त हा प्रकाश पापाचा अंधार, अज्ञानाचा अंधार आणि भीतीचा अंधार आमच्यापासून दूर करतो. हालेलुया. ओके, काय सांगितलं मी? 3 गोष्टी सांगितल्या. हा पापाचा अंधार, अज्ञानाचा अंधार आणि भीतीचा अंधार आमच्यामधून काय करतो? दूर करतो. हा खरा प्रकाशाचं हे कार्य आहे. तर प्रियानो, येशू ख्रिस्त स्वतः म्हटलेला आहे, योहान 8:12 मध्ये आपण वाचूया. योहान 8:12. पुढे येशू पुन्हा त्याला म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. येस, हालेलुया. तर येशू ख्रिस्त स्वतः म्हटलाय की मी जगाचा प्रकाश आहे. येशू असा म्हटला नाही, हा मी ह्या गल्लीचा प्रकाश आहे. येशू असा म्हटला नाही, मी ह्या गावाचा प्रकाश आहे. येशू असा म्हटला नाही की मी फक्त इस्रायलचा प्रकाश आहे. येशू म्हणत आहे, मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. तो म्हणतोय, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जो येशूला अनुसरतो तो कधी अंधारात चालणार नाही, तो प्रकाशातच चालणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पहा, आपल्याला टॉर्च असतं, बॅटरी आम्हाला काय, आम्ही बॅटरी अशा पुढे धरतो, राईट, पुढे धरतो, आणि तो प्रकाश आम्हाला पुढे असतो बॅटरी, आणि त्याच्या मागे आपण जात असतो, करेक्ट, अशा प्रकारे. म्हणजे तो बॅटरीचा प्रकाश, त्या प्रकाशाला आम्ही अनुसरतो आणि त्या प्रकाशामध्ये आम्ही काय करतोय? चालतोय, राईट, प्रकाशामध्ये आम्ही चालतो. तशा प्रकारे प्रियानो, येशू ख्रिस्त आमचा प्रकाश आहे. आणि बायबलमध्ये येशू म्हटलंय की जो त्याला अनुसरतो, म्हणजे येशू म्हणतो जो मला अनुसरतो, म्हणजे त्या प्रकाशाला जो अनुसरतो तो कधीच अंधारात चालणार नाही.
सगळीकडे अंधार आहे, पण जिथं आम्ही टॉर्च मारतो, प्रकाश दाखवतो, तिथं काय आहे? प्रकाश येतो. आणि त्या प्रकाशाच्या मागे आम्ही चालत असतो. म्हणजे आम्ही सुद्धा कशात चालतो? प्रकाशात चालतो. येशू स्वतः म्हटलंय, मला अनुसरणारा अंधारात चालणार नाही, तो प्रकाशात चालेल. प्रेज गॉड. तर प्रियानो, ह्या ठिकाणी तो फक्त बायबलमध्ये आपण बघतो, ठीक आहे, येशू शिक्षक म्हणून शिकवला, पण संदेष्टा म्हणून संदेश दिले. लोक अनेक जर म्हणाले, येशू कोण आहे? हा शिक्षक आहे. येशू कोण आहे? संदेष्टा आहे. ओके, तो शिक्षक पण आहे, संदेष्टा पण आहे, पण आणखीन एक येशू तो आहे, तो म्हणजे दैवी प्रकाश सुद्धा आहे. हालेलुया. तो दैवी प्रकाश आहे. आणि इतर प्रकाश काय क्षणिक आहेत, परंतु ख्रिस्ताचा प्रकाश हा कसा आहे? शाश्वत आहे, सर्व काळ टिकणार आहे. असा तो खरा प्रकाश आहे. म्हणून त्या येशू ख्रिस्ताला खरा प्रकाश म्हटलेला आहे. आपण घरामध्ये बल्ब लावतो, घरामध्ये लाईट लावतो, त्याला काय आहे? एक्सपायरी डेट आहे का नाही? ते थोडे दिवस चालेल, नंतर बंद पडेल. परंतु हा दैवी जो प्रकाश आहे, लाईट आहे, येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे, त्याला कधी एक्सपायरी डेट नाही. हालेलुया. तो दैवी प्रकाश आहे, तो सर्व काळ टिकणारा प्रकाश आहे. आणि तो प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त. दुसरी गोष्ट काय करतो? तो प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. हालेलुया. प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. त्या ठिकाणी वचनामध्ये आपण वाचलं की प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. आता बघा, प्रत्येक म्हणजे कोण? चर्चला येणारे तेवढ्यानाच. प्रत्येक म्हणजे प्रत्येक जातीचा असो, प्रत्येक धर्माचा असू दे, प्रत्येक कुठल्या देशाचा असू दे, किंवा आणखीन इतर काय पण असू दे, प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करण्यासाठी येशू या जगात आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, येशू ख्रिस्त कधीही भेदभाव करत नाही. आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये 10:35 मध्ये काय सांगितलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये 10:35. देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत, तो त्याला मान्य आहे. ह्या वचनात सांगितले की देव पक्षपात करत नाही, तो भेदभाव करत नाही, तो त्याचा प्रकाश सर्वांच्यावरती पाडतो. आणि प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करण्यासाठीच तर येशू ख्रिस्त खरा प्रकाश बनवून ह्या जगात तो आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तो भेदभाव करत नाही, तो प्रकाश सर्वांच्यावरती पाडतो. काय सांगितलं मी? तो प्रकाश सर्वांच्यावरती पाडतो. स्वीकार करणे ही आपली जबाबदारी आहे. तो प्रकाश स्वीकार करणं ही आपली जबाबदारी आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सूर्य सगळ्यांच्यावरती प्रकाश टाकतो, बरोबर आहे? सूर्य, कुणी सूर्य बघितलाय आणि डोळे झाकले? तुम्ही सूर्याकडे बघायला येते काय? पटकन लगेच डोळे झाकतोय आपण, आहे ना? पण तो सूर्य सर्वांच्यावरती प्रकाश टाकतो, करेक्ट आहे? मग आता पण जो घराचा दार उघडणार त्याच्या आतमध्ये तो प्रकाश येणार, करेक्ट? सर्वांच्यावरती प्रकाश पाडतोय, पण जो दरवाजा जर तुम्ही झाकलाय तो प्रकाश आत येणार नाही. पण जो कोणी दरवाजा उघडणार त्याच्या आतमध्ये तो प्रकाश येणार आहे. हालेलुया. हाच तर फरक आहे प्रियानो. काय आहे की देवाची इच्छा आहे, येशूची इच्छा आहे की प्रत्येकाला प्रकाशित करायचं आहे, प्रत्येकाला प्रकाशित करायचं आहे. परंतु जो दार उघडणार, आता तुम्ही म्हणणार कुठलं दार? आमच्या जीवनाला सुद्धा एक दार आहे, ओके? आमच्या हृदयाचं दार. येशू म्हटला, मी तुमचं दार ठोकीत आहे, माझी वाणी ऐकून जो कोणी दार उघडेल त्याच्या आत मी येईन, त्याच्यासोबत मी जेवीन. हालेलुया. तो प्रकाश आमच्या जीवनात यासाठी आम्ही सुद्धा दार उघडलं पाहिजे. हालेलुया. आणि जर दार उघडलं तर तो प्रकाश आमच्या आतमध्ये येणार आहे. कारण प्रॉब्लेम हा आहे, अनेकांनी दरवाजे उघडले नाहीत आणि म्हणून अनेकांच्या जीवनात तो प्रकाश येत नाही आहे. कारण देवाची तर इच्छा आहे की प्रत्येकाला प्रकाशित करायचं आहे. आमचं जीवन कसं आहे माहिती आहे? आमचं जीवन एका विजलेल्या मेणबत्ती सारखं आहे. विजलेली मेणबत्ती ऑटोमॅटिक पेटू शकते काय? ऑटोमॅटिक काय नाही. ऑटोमॅटिक फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, ऑटोमॅटिक जीवन नसतंय. अनेक जण म्हणतात हे सुधारत नाही, याचं लग्न करून टाक्या मग हा सुधारेल, ऑटोमॅटिक सुधारेल. ऑटोमॅटिक सुधारत नाही. जर लहान आहे हा मुलगा, मोठा झाला तर ऑटोमॅटिक सुधारेल. अरे बाबा, ऑटोमॅटिक सुधारत नाही तो. ऑटोमॅटिक काय? इलेक्ट्रॉनिक वस्तू एवढ्या आहेत.
जीवन कधी ऑटोमॅटिक सुधारत नाही. प्रियानो, आपल्याला जर खरंच आपल्याला सुधारायचं आहे, खरंच आपल्याला जीवनात जर आमचं प्रकाशित झालेलं जर जीवन बघायचं आहे, तर तो प्रकाश आमच्या जीवनात आम्ही घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? कारण आमच्यामध्ये काय अंधार भरलेला आहे. काय भरलेला आहे? अंधार भरलेला आहे. म्हणून मेणबत्ती ऑटोमॅटिक पेटत नाही. तुम्ही म्हणा, हे मेणबत्ती पेटत नाही अजिबात. तुम्ही ओरडून म्हणा, पोलिसांना बोलून आणा, म्हणायला सांगा पोलिसांना, होत नाही. त्या मेणबत्तीला पेटण्यासाठी काय लागतं? आग लागते, म्हणजे प्रकाश लागतो. त्या मेणबत्तीला प्रकाशित करण्यासाठी एका प्रकाशाची गरज आहे. हॅलो, एका प्रकाशाची गरज आहे. आणि आग आणा, माचीस आणा, कशाने, लायटरने पेटवा, कशाने पेटवा, पण आणखीन एका लाईटची गरज आहे त्याला. करेक्ट? आणि जेव्हा आणखीन एक प्रकाश त्याच्या मेणबत्तीमध्ये येतो, तेव्हाच ती मेणबत्ती पेटते आणि ती मेणबत्ती प्रकाशित होते. हालेलुया. कारण तिच्या जीवनामध्ये काय असतो? अंधार असतो. आणि प्रकाश जेव्हा तिच्या जीवनात येतो, तिचं जीवन प्रकाशित होतं. हालेलुया. कुणाला प्रकाशित व्हायचं आहे आज? प्रेज गॉड. प्रियानो, आमच्यातला अंधकार तेव्हाच निघून जातो जेव्हा त्या प्रकाशाला आमच्या हृदयात आम्ही स्वीकारतो. आणि एक प्रकाशच एका व्यक्तीला प्रकाशित करू शकतो. एक प्रकाशच अंधाऱ्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येतो आणि आमचा अंधार निघून जातो आणि आमचं जीवन प्रकाशित होतं. हालेलुया. प्रकाश काय करतो माहिती आहे? प्रकाश अंधारल्या गोष्टी उघड करतो. काय करतो? ही तिसरी गोष्ट आहे. प्रकाश काय करतो? अंधारातल्या गोष्टी उघड्या करतो. हे कसं? आता बघा, ह्या हॉलमध्ये समजा लाईट नाही आहे, पूर्ण अंधार आहे, आणि तुम्हाला ह्या हॉलमध्ये काहीतरी शोधायचं आहे, तुम्हाला सापडत नाही आहे. सापडेल काय? का सापडत नाही? कारण या ठिकाणी काय? अंधार आहे. काही वस्तू तुम्हाला दिसणार नाही. कुठं काय आहे अजिबात दिसणार नाही. परंतु जेव्हा आम्ही काय करतो? ह्या शोधण्यासाठी आम्ही लाईट ऑन करतो. जेव्हा प्रकाश येतो तेव्हा सगळ्या गोष्टी ठळक आपल्याला दिसतात. प्रेज गॉड. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचा अंधार आहे. आणि अंधार असल्यामुळं आमच्या जीवनातल्या काही गोष्टी आम्हाला दिसत नाही आहेत, अजिबात दिसत नाही. अनेक अशा गुपित गोष्टी आमच्यामध्ये आहेत की आम्हाला त्या दिसत नाहीत. सगळेजण म्हणतात, हा मी चांगला आहे, मी काय वाईट कोणाचं केलं नाही, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे. कारण त्याला त्याच्या जीवनातल्या चुका, त्याच्या अंधारातल्या गोष्टी दिसत नाहीत. अनेक जण या जगामध्ये लोक बोलताना म्हणतात, मी कोणाचं काय वाईट केलंय, माझी काय चूक आहे, मी बरोबर आहे, मी करेक्ट आहे, मी असं आहे, मी तसं आहे. कोण म्हणत नाही की हा मी इथं चुकतो, मी असं केलेलं आहे, माझ्या चुका झाल्यात, मी झालं. कोण या जगातले लोक कोण पण मान्य होत नाही. जरी तो चुका करत असेल पण त्याची चूक त्याला दिसत नाही. आणि लगेच काय म्हणतात, माझं काय चुकलंय, मी काय केलंय. का? कारण अंधारा असल्यानंतर अंधारात काही गोष्टी आम्हाला दिसतच नाही. प्रेज गॉड. आता इथं अंधार असेल काय दिसणार नाही आम्हाला, कुठं काय काय आहे. काही गोष्टी, हार्मफुल गोष्टी जरी या ठिकाणी असतील त्या सुद्धा आम्हाला दिसणार नाहीत. कारण काय? अंधार आहे. नको असलेल्या गोष्टी जर इथं असतील त्या सुद्धा आम्हाला दिसणार नाहीत. का? कारण अंधार आहे. पण जेव्हा प्रकाश येईल तेव्हा नको असलेल्या गोष्टी सुद्धा आम्हाला दिसतील. अरे, हे गोष्टी डेंजर आहे आमच्या इथं, हे काढून टाकायला पाहिजे. ही वस्तूला डेंजर आहे, ही काढून टाकायला पाहिजे. कधी दिसू लागलं हे? जेव्हा प्रकाश आल्यानंतर. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत आतमध्ये, त्या अजूनही आम्हाला दिसत नाहीत आणि त्या गोष्टी फार डेंजर आहेत आमच्या जीवनामध्ये. पण तेव्हा दिसतील जेव्हा प्रकाश आमच्या जीवनात येईल, प्रकाश आमच्या जीवनातील, लाईट आमच्या जीवनातील, तेव्हा क्लिअरली दिसतील, अरे ही गोष्ट आहे. अनेक जण प्रभूकडे येत नाहीत. का माहिती आहे? कारण आम्ही आलो तर आमचं सगळं उघडं होईल. कारण प्रकाश काय करतो? सगळं अंधारातल्या गोष्टी उघडं करतो. माझं पाप उघडं करेल आणि मी येशूकडे आलो, माझं सगळं उघडं होईल. नको असलेल्या गोष्टी त्या लोकांना समजतील, मग तोंड दाखवायला जागा माझी उरणार नाही. असं विचारानं सुद्धा लोकांनी बायबलमध्ये सांगितलंय. काही जणांनी अंधाराची आवड धरली. हॅलो, अंधाराची आवड धरली, प्रकाश नको, कारण सगळ्या गोष्टी उड्या होतात. आणि म्हणून ह्यासाठी प्रकाशाला कोण घेत नाहीत बरेचदा. परंतु प्रियानं, तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. माझ्या सगळ्या गोष्टी उघड्या होतील, समजतील लोकांना. नाही,
येशू तुमच्या गोष्टी प्रकाश या जगात प्रकाश आमच्या जीवनात आल्यानंतर आमच्या जीवनातल्या गोष्टी लोकांना प्रकट करत नाहीये. तुमची बदनामी करत नाही येशू ख्रिस्त कधी. येशू आमच्या जीवनात हा प्रकाश आल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनात असलेल्या गोष्टी, नको असलेल्या गोष्टी, पाप, चुका, अपराध हे आम्हाला त्याची जाणीव करून देतो. तो सगळ्या जगाला नव्हे. समजालो काय सांगालोय तुम्हाला? आम्हाला जाणीव करून देतो. कारण आम्ही अशा भ्रमात असतो, माझं काय, मी काय वाईट केलंय कुणाचं, मी कुठं चुकलंय, मी कुठं काय केलंय. आणि जरी करत असलो तर आम्ही म्हणतात की आम्ही कुठं काय केलंय. परंतु ह्या ठिकाणी हीच गोष्ट आम्हाला शिकायची आहे प्रियानो, की पवित्र तो प्रकाश जेव्हा आमच्या हृदयात येतो, आमच्यातला अंधकार नष्ट होतो आणि प्रकाश त्यानंतर सगळ्या गोष्टी आम्हाला दिसू लागतात, आमच्या चुका दिसू लागतात. म्हणून पवित्र आत्मा आमच्या पापाची जाणीव करून देतो. कुणाला? आपल्या स्वतःला. आणि मग आम्हाला समजतं की हा, ही गोष्ट चुकीची माझ्या जीवनात मी आतापर्यंत करत आलेलो, ही गोष्ट मला सोडायला पाहिजे. हालेलुया. आणि मग त्यावेळेस ती व्यक्ती सोडते, पश्चाताप करते, प्रभू चुकलो, ही गोष्ट माझ्यातनं मी सोडायला तयार आहे. मी आतापर्यंत ही करत आलो, कळत न कळत मी स्वतःला लय पवित्र समजत होतो, पण ही गोष्ट मी करत होतो, मला माहित नव्हतं. जेव्हा प्रकाश माझ्या जीवनात आला तेव्हा माझे डोळे उघडले. हालेलुया. उदया पुत्र अंधारात होता, त्यानं सगळ्या गोष्टी करत होता, परंतु तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजलं, प्रकाश सककला त्या जीवनामध्ये तेव्हा. हालेलुया. आणि प्रियानो, शुद्धीवर आला, ती चूक त्याला समजली, परत बापाकडे आला. हालेलुया. तर प्रियानो, जेव्हा प्रकाश आमच्या जीवनात येतो, आमचं जीवन बदलतं. जक्कय पहा तुम्ही, जक्कयला वाटत होतं मी जे काय करालो ते अगदी बरोबर करायलाय, पण बरोबर करत होता काय? तो लोकांच्याकडे अन्यायाने पैसे घेत होता. तो पापी जकादार त्याला म्हटलेला आहे, पापी जकादार. पण त्याला कधीच वाटलं नव्हतं की मी ते चुकीचं करालोय म्हणून. त्याला कधीच असं वाटलं नाही बाबा हे रॉंग आहे मी जे करालोय ते. परंतु जेव्हा प्रकाश त्याच्या जीवनात, त्याच्या कुटुंबात आला, प्रकाश आल्यानंतर मग तो उभं राहिला आणि सांगू लागला की मी अन्यायानंच घेतलोय, कबूल झाला त्या ठिकाणी तो, आणि मी चौपट परत करतो. हालेलुया. बघा, पहिल्यांदा जेव्हा आम्ही चूक करत होतो तेव्हा लोकांना आम्ही सांगत नव्हतो का बाबा ह्या माझ्या गोष्टी सांगायला नको कोणाला, आपण लपून ठेवायचं आतमध्ये. तेव्हा अंधार होता ना आमच्या जीवनामध्ये. आणि जेव्हा प्रकाश आल्यानंतर मग समजलं की मी कुठं चुकत होतो, आणि मग आम्ही पश्चाताप केला. आता ती गोष्ट आम्ही सोडून दिली आमच्या जीवनातनं. आता आम्ही सर्व बाबतीत कसं आहे, चोख आहे. अनेक लोकांचं जीवन बदलल्यानंतर येऊन लोक साक्ष सांगतात, आणि ते स्वतःच्या मुखानं साक्ष सांगतात की मी पूर्वी असं करत होतो आणि देवानं आता मला बदललंय, मी त्या सर्व गोष्टी सोडल्यात. हे स्वतःच्या मुखानं आता कबूल करतात लोक. पण पूर्वी जेव्हा अंधकार होता, दिसत नव्हतं मी काय चुकीचं करालोय, तेव्हा ते कुणाला चांगली बोलत नव्हते की मी असं करत होतो आणि तसं करत होतो, मी असं करतोय आणि तसं करतो. नाही, पण कधी जेव्हा प्रकाश जीवनात आला, पश्चाताप केला, त्या सर्व गोष्टी सोडून दिल्या, त्याचं जीवन आता बदललं. आता बिनधास्त सांगतोय. हालेलुया. आता मी बदललोय, मला सांगायला आता लाज वाटत नाही. प्रेज गॉड. देव अद्भुत आहे प्रियानो. एक गोष्ट आपल्याला सांगायचं आहे की तो प्रकाश अंधारात उघडा करतो, अंधारातल्या गोष्टी उघडा करतो, आणि प्रकाश आपल्याला पाप दाखवून देतो आणि सत्य उघड करतो. प्रेज गॉड. त्या प्रकाशाची इच्छा आहे की आम्ही प्रकाशात चालव, अंधारात नाही. अंधारात नाही. हा, तो करतोय, जाऊ दे, करू दे, त्याचं त्याला बघून घेईल, असं नाही. प्रकाश असं नाही करत. हा खरा प्रकाश आहे हो. तो खरा प्रकाश कोणाचा नाश व्हावा ह्या खऱ्या प्रकाशाची इच्छा नाही. खरा प्रकाश कोण आहे? येशू ख्रिस्त. कोणाचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही आहे. सर्वजण जे अंधारात आहेत ते प्रकाशात यावेत ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, हा खरा प्रकाश आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. प्रेज गॉड. काही लोक अंधारावरती प्रेम करतात कारण अंधारातल्या गोष्टी त्यांना फार चांगल्या वाटतात. मी तुम्हाला वचनातून सांगतो. वचनात सांगितलंय योहान 3:19. योहान 3:19 मध्ये क्लिअरली आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतंय. आपण सर्वजण बायबल उघडू आणि त्या ठिकाणी वाचणार आहोत. योहान 3:19. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे
आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्य दृष्ट होती. त्यांची कृत्ये दुष्ट होती म्हणून त्यांनी काय केलं? प्रकाशाची आवड धरली का अंधाराची? अंधाराची. हॅलो, ज्याची कृत्ये दुष्ट आहेत तो अंधाराचीच आवड धरणार. जो माणूस जिथं चुकतोय ते उघड व्हायला नको, अंधाराचीच आवड धरणार. हीच गोष्ट आहे प्रियानो. देव ह्या ठिकाणी परमेश्वराला आपल्याला बदलायचं आहे. प्रकाश काय करतो काम? माणसाला बदलायचं काम करतो. आणि जोपर्यंत माणूस बदलत नाही तोपर्यंत त्याचं जीवन प्रकाशित होत नाही. कारण प्रकाश प्रत्येक मनुष्याला काय करतो? प्रकाशित करतो. जो प्रकाश स्वीकारतो तो पश्चाताप करतो आणि त्याचं जीवन परिवर्तन होतं. जक्रियाचं परिवर्तन झालं. येस, 100% परिवर्तन झालं. त्या ठिकाणी काय त्यानं केलं? त्या प्रकाशाला स्वीकारलं. आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, आपल्या घरामध्ये स्वीकारलं. प्रियानो, आज आपल्याला तेच करायचं आहे. आपण म्हणतो की मी प्रकाशात जीवन जगालोय. मी चर्चला जातो म्हणजे मी कशात आहे? प्रकाशात आहे. तुमचं शरीर प्रकाशात असेल पण आमच्या अंतःकरणात अंधार आहे, त्याचं काय? आमच्या अंतःकरणात, आमच्या जीवनात अंधार भरलेला आहे, त्याचं काय? आमच्या जीवनामध्ये अंधकाराच्या गोष्टी भरल्या, त्याचं काय? आम्ही फक्त दाखवतो की आम्ही प्रकाशात आहे, परंतु आज जर आमच्यामध्ये अंधार भरला असेल तर आम्हाला सुद्धा खऱ्या प्रकाशाची अजून गरज आहे. प्रियानो, आज तुम्हाला सांगतो की आपण टीव्ही मध्ये, मूवी मध्ये ऍक्टर आणि ऍक्ट्रेस बघतो आपण, राईट? तर मी म्हणेन खरे ऍक्टर कुठे आहे मध्ये? मंडळीत आहेत. त्यांना ऍक्टिंगच येत नाही. एवढी चांगली ऍक्टिंग करतात पण त्यांना येतच नाही अजून, म्हणतोय मी. खरे ऍक्टर्स कुठे आहेत मध्ये? काय आत भरलाय अंधार, पण बाहेर दाखवायचं आम्ही प्रकाशात आहे. हालेलुया. कुठे आहे आम्ही? बघणारे पण काय ते ब्रदर आहेत, काय ते सिस्टर आहेत, काय प्रार्थना करतात, काय आराधना करतात. अहो काय बघेल तो बायबल हातात असते. अरे बाहेर ना काय दिसायलाय? फुल प्रकाश चमकाले. कधी कधी असं करायला लागतंय. खरं बघायला तर आत काय? काळोख आहे, एकदम काळोख फुल. मी सांगतो, मंडळीमध्ये असलेले ऍक्टर ऍक्ट्रेस त्यांना खऱ्या प्रकाशाची गरज आहे. हालेलुया. खऱ्या प्रकाशाची गरज आहे. प्रियानो, खरा प्रकाश जीवन बदलतो. म्हणा, खरा प्रकाश जीवन बदलतो. ही चौथी गोष्ट आहे. खरा प्रकाश जीवन बदलतो. तर आंधळ्याला दृष्टी येतो, हरवलेल्यांना मार्ग मिळतो, तुटलेल्यांना आशा मिळते आणि मृतप्रायांना जीवन मिळतं. हालेलुया. हा आहे खरा प्रकाशाचं काम. प्रेज गॉड. काय सांगितलं? खऱ्या प्रकाशाचं कार्य काय? आंधळ्याला दृष्टी मिळते. फक्त शारीरिक दृष्टी नव्हे, इव्हन आत्मिक दृष्टी सुद्धा त्याला लाभते. आणि हरवलेल्यांना काय की मार्ग मिळतो, आणि तुटलेल्यांना आशा मिळते, आणि मृतप्राय झालेल्यांना जीवन मिळतं. हालेलुया. हे खऱ्या प्रकाशाचं कार्य आहे. म्हणून देवाचं कार्य आमच्या जीवनात असं आहे की तो बदलल्याशिवाय सोडत नाही. प्रेज गॉड. बदलल्याशिवाय होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे प्रियानो? आपल्याला त्या प्रकाशात चालायचं आहे. आमच्यातला अंधकार हा नष्ट झाला पाहिजे. आणि कसा आमच्यातला अंधकार नष्ट होईल त्याकडे आम्ही मागे लागलं पाहिजे. प्रियानो, लक्षात घ्या, आम्हाला प्रकाशात चालायचं आहे. म्हणजे दिवसा सकाळ झाला, सूर्य उगवतोय, मग प्रकाश येतोय, मग त्या प्रकाशात चालत राहायचं. त्याला म्हणत नाही प्रकाशात चालायचं. लाईट लावा, मला प्रकाशात चालायचं. तसंच चालून चालत नाही. तसंच चालून जीवन बदलत नाही. जिथं प्रकाश आहे, लाईट आहे, तिथं तेवढं मी जाणार. कारण बायबलमध्ये सांगितलंय प्रकाशात चाला. तसं चालून जीवन बदलणार नाही. हालेलुया. आपल्याला कुठल्या प्रकाशात चालायचं आहे? ओके, येशू हा प्रकाश आहे, त्या प्रकाशात चालायला पाहिजे. मग आता येशूच्या प्रकाशात चालायचं म्हणजे कसं? हालेलुया.
देवाचं वचन आमच्यासाठी प्रकाश आहे. वाचा बायबलमध्ये, आपण सर्वजण वाचा स्तोत्र संहिता 119 105. स्तोत्र संहिता 119 105. तुझे वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. तुझे वचन माझ्या पावलासाठी दिवासारखे आहे आणि माझ्या मार्गावरती प्रकाशासारखा आहे. प्रेज गॉड. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या की प्रकाशात आपल्याला चालायचं आहे, म्हणजे देवाच्या वचनात आपल्याला चालायचं आहे, देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. हॅलो. अनेक जण महाशय असे आहेत की बायबलला हातच लावत नाही, महिना 2 महिने 3 महिने, आणि म्हणतात आम्ही प्रकाशात चाललोय. होय, तुम्ही अंधारात नाही, इकडे या. तुम्ही सगळे अंधारात चाललाय, मी प्रकाशात चाललोय. बायबल वाचून 4 महिने झाले. हो, आतला अंधार पहिला बाहेर काढा. हॅलो. खरा प्रकाश तोच होऊ शकतोय जेव्हा ह्या प्रकाशाप्रमाणे जीवन जगतो. हालेलुया. ह्या प्रकाश, देवाचं वचन आमच्या पावलाकरिता दिवा आहे आणि आमच्या मार्गावरती तो प्रकाश आहे. आणि जो ह्या वचनाप्रमाणे चालतो तो ह्या प्रकाशाप्रमाणे काय करतो, प्रकाशित होईल. त्याचं जीवन प्रकाशित होईल, त्याचं कुटुंब प्रकाशित होईल आणि ती मंडळी सुद्धा प्रकाशित होईल जेव्हा ती मंडळी ह्या प्रकाशात चालेल, देवाच्या वचनात चालेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, खरोखरच आमच्या जीवनातला प्रकाश हा नष्ट झाला पाहिजे. दिवसेंदिवस आमच्या जीवनातला प्रकाश वाढत गेला पाहिजे. आमच्यातला प्रकाश वाढत गेला पाहिजे. पहिला माहिती आहे, दिवा लावायचो घरात, आहे की नाही? दिवा नंतर गेला, लाईट आली घरात, 30 वॅटचं 40 वॅटचं 60 वॅटचा बल्ब लावायचा, तो 100 वॅटचा. नंतर आता काय आलंय, एलईडी आता पाहिजे तेवढे वॅटचे आहेत, मिळतात आपल्याला, आहे की नाही? आता एक ठिकाणी असा प्रकाश एकदम सगळं चकमकतंय. सगळं सुरुवात कुठून झालेली, दिव्यातून तेल लावून त्यात घालायची आणि दिवा लावायचा. पाप सोडून दिलेला आहे, कारण प्रकाश माझ्या जीवनात आलेला आहे, माझं जीवन बदललेलं आहे. अशा साक्षी क्वचितच ऐकायला मिळतात, आहे की नाही? प्रियानो, देव किती खुश होत असेल जेव्हा जीवन बदललेलं, परिवर्तन झालेला साक्षी जेव्हा मी इतरांना सांगतो. प्रेज गॉड. हालेलुया. मी असं म्हणत नाही की देवानं आरोग्य दिलं त्याची साक्ष सांगू नका. मी असं म्हणत नाही देवानं पुरवठा केल्याची साक्ष सांगू नका. ते सांगाच, पण त्याच्यासोबत जीवन बदललेले साक्ष सुद्धा आम्ही सांगायला पाहिजे. मी पूर्वी असं होतो, मी आता असं बदललो. हालेलुया. मी भावासंगती बोलत नव्हतो, आता मी भावासंगती बोलायला सुरू झालंय. हालेलुया. बदल झाला ना जीवनात, द्यायला पाहिजे साक्ष. प्रेज गॉड. जेव्हा अशा परिवर्तनाच्या साक्षी, आज एका बहिणीने साक्षी दिली बेळगावमध्ये. मी फार रागिष्ट होतो, पती पत्नीमध्ये माझ्यामुळे भरपूर भांडण व्हायचे. ती बहीण म्हणाली, प्रभूने मला बदललंय, आता जास्त मला राग येत नाही आणि आमच्यात भांडणं व्हायचे आता बंद झालं. हालेलुया. प्रेज गॉड. आजच मी ती साक्ष ऐकली, फार आनंद वाटला मला. हालेलुया. अशा साक्षीमुळे काय होतो, आमच्या जीवनातला अंधकार नष्ट होत चाललेला आहे आणि आमचं जीवन बदलत आहे. प्रेज गॉड. हालेलुया. ही साक्ष आमच्या जीवनातून घडायला पाहिजे. त्यासाठी त्या खऱ्या प्रकाशाला आमच्या घ्यायला पाहिजे आणि त्या खऱ्या प्रकाशात चालायला पाहिजे, म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही चालायला पाहिजे. हालेलुया. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो की ह्या वचनाप्रमाणे जर आम्ही खऱ्या प्रकाशात जर चाललो तर खरंच आपलं जीवन असं होणार आहे. कसं होणार आहे? वचन वाचूया, मत्तई 5:14. मत्तई 5:14. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि डोंगरावर वसलेलं नगर लपू शकत नाही. हॅलो. जेव्हा तुम्ही या वचनाप्रमाणे जीवन जगाल, तुमचं जीवन परिवर्तन होत जाईल. येशू म्हणतोय, आता तुम्ही जगाचं प्रकाश आहात. हालेलुया. येशू म्हणत होता आतापर्यंत मी जगाचा प्रकाश आहे, नंतर येशू म्हणतोय तुम्ही जगाचा प्रकाश आहे. आम्ही जगाचा प्रकाश कधी होऊ? त्या प्रकाशाला जेव्हा आमच्या जीवनात घेऊ आणि त्या प्रकाशामध्ये आम्ही ह्या वचनाप्रमाणे चालू, तेव्हा ह्या जगासाठी आम्ही प्रकाश बनणार आहे. जिथं तुम्ही पाय ठेवाल तिथला अंधकार नष्ट होईल. हालेलुया.
ज्याच्या जीवनात, ज्या जीवनाबरोबर ज्या व्यक्ती संगती तुम्ही बोलाल, त्या व्यक्तीवर तुमचा प्रकाश पडेल, तुमचा प्रभाव पडेल प्रियानो. हालेलुया. असा प्रकाश आम्हाला बनायचा आहे, असा प्रकाश बनायचा आहे. आम्ही ज्याच्याकडे गेलो बिघडलेला सरळ व्हायला पाहिजे, उलट होता कामा नाही. आम्ही गेलो आणि त्याच्याकडे बिघडून आलो. आणि बरेच जाऊन तिकडं जाऊ नको, तिकडे त्यांच्या नादाला लागून तू बिघडशील. ही गोष्ट आमच्यात होता कामा नाही. हॅलो. जर आमचा खरा प्रकाश आमच्यामध्ये आहे, आम्ही जर आमच्या वचनाप्रमाणे या प्रकाशात चालतोय, आमचा प्रभाव इतरांच्यावरती असा पडायला पाहिजे. कारण येशू म्हटलं तुम्ही जगाचा प्रकाश आहे. होय, जगाचा प्रकाश आहे. तुम्ही जर निप्पाणीचा प्रकाश आहे, तुमचा प्रकाश या निप्पाणीवरती पडायला पाहिजे. तुमचा प्रकाश निप्पाणीच्या लोकांच्यावरती पडायला पाहिजे. हॅलो. त्यांचा अंधार तुमच्यावरती पडता कामा नाही. हॅलो. हीच आमची साक्ष आपल्याला निप्पाणीत आणि जगात कुठे पण जाऊ, ही आमची साक्ष आम्ही ठेवायला पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. बरेचदा आम्ही प्रियानो ही विसरून जातो आणि जगात आम्ही जगाबरोबर समरूप होऊन जातो. नाही नाही नाही. अहो, आम्ही प्रकाश आहे, प्रकाश आहे. जिथं कुठे जाऊ आमचा प्रभाव पडायलाच पाहिजे, प्रभाव पडायला पाहिजे. तिथली परिस्थिती, अंधार नष्ट व्हायला पाहिजे. आता बघा, इथं सगळ्या लाईटी बंद करून बघा काय होते, सगळा अंधार असतो. आणि तुम्ही लाईट ऑन करताय, काही क्षणात तिथला अंधार नष्ट होतो आणि तिथं काय येतो, प्रकाश. हेच आमचं लाईफ असलं पाहिजे. हालेलुया. हेच आमचं जीवन असलं पाहिजे. जिथं तुम्ही जाल तो एरिया प्रकाशित झाला पाहिजे. प्रेज गॉड. हेच येशूला करायचं आहे की तुम्ही असं प्रकाशित व्हा की तुम्ही या जगाचा प्रकाश बनाल. म्हणून येशू म्हटला तुम्ही जगाचा प्रकाश आहात. उलट कुणी आम्हाला सांगता कामा नाही, शो आमच्या गल्लीचा अंधार आहे, हे आमच्या गावचा अंधार आहे, असं म्हणता कामा नाही. हालेलुया. प्रियानो, फार काळजीपूर्वक आम्ही जीवन जगायला पाहिजे. आमच्यावरती लय नजर असतात सगळ्यांच्या. हॅलो. कारण आम्ही प्रकाशात, म्हणजे ह्या वचनाप्रमाणे चालणारे लोक आहेत. ह्या वचनाप्रमाणे आमचं जीवन असलं पाहिजे. आम्ही जिथं जिथं जातो आम्ही बायबल सांगते घेतो का, भीती वाटत नको, आज आमोश आहे, पौर्णिमा, हे आहे ते आहे, अंधार आहे, 12 वाजल्यात, 1 वाजलाय, बाबा बायबल खिशात घेऊन जा, भीती वाटणार नाही. हे खिशात घेण्यापेक्षा अंतःकरणात घ्या. हॅलो. अंधार तुमच्यापासून पळून जाईल. हॅलो. प्रियानो, ह्या बायबलचा उपयोग अशा प्रकारे करा. हे सांगते घेऊन फिरण्यापेक्षा ह्याच्या प्रमाणात चाला. हालेलुया. आपलं जीवन फार आशीर्वादित होणार आहे. आमेन. म्हणून फक्त प्रकाश पाहणे आवश्यक नाही, पुरेसं नाही, तर त्या प्रकाशात चालणं आवश्यक आहे. हालेलुया. प्रकाश पाहत बसल्यानं बायबल किती सुंदर आहे, छान आहे, मस्त आहे, चांगला कव्हर आहे, चांगली पानं आहेत, कितीला घेतलं, असं बघत बसलो आमचं जीवन बदलणार नाही. ह्या वचनात आम्ही जे लिहिलेलं आहे, त्या वचनात लिहिलेल्याप्रमाणे जेव्हा आम्ही जीवन जगतो, तिथं आमचं जीवन प्रकाशित होणार आहे, तिथं आमचं परिवर्तन होणार आहे, तिथं आमचं जीवन बदलणार आहे. हालेलुया. मध्ये आणि भरपूर उदाहरण आहेत की अनेकांचं जीवन बदललं. प्रकाश चककला त्यांच्या जीवनात आणि त्यांचं जीवन बदललं. पौल अंधारामध्ये त्याचं जीवन होतं. दिमाश्कच्या रोडवरनं जात असताना प्रकाश चककला. हॅलो. तो प्रकाश चककला, तिथं त्याचं लाईफ चेंज झालं. तो त्याचा टर्निंग पॉइंट होता. प्रेज गॉड. त्याचं लाईफ चेंज झालं, बदललं. तशाच प्रकारे शौलाचा पौल झाला म्हणतात, आहे की नाही? तोच पौल जो विरोध करत होता, तोच पौल ख्रिस्तासाठी मरायला तयार झाला आणि ख्रिस्ताची सेवा त्यानं गाजवली. अनेक मंडळ्या स्थापल्या, अनेक लोकांचं जीवन बदललं. बघा, तो त्या जगासाठी प्रकाश बनला. पौल. आज प्रियानो, हीच आपली साक्ष असलं पाहिजे की आम्ही जिथं राहतो तिथं आमचा प्रकाश आणि आमचा प्रभाव सर्वीकडे पडला पाहिजे. हालेलुया. एका देशामध्ये एक अशी साक्ष आहे एका सेवकाची. तो देवाचा सेवक, त्या देशाचा प्रेसिडेंट, कुठले जर मोठे निर्णय घ्यायचे असतील, तो प्रेसिडेंट देवाच्या सेवकाकडे जायचा आणि विचारायचा, हा निर्णय मी घेऊ का म्हणून. देशाचा प्रेसिडेंट तो देवाच्या सेवकाकडे जायचा आणि म्हणायचा की हा देशासाठी हा निर्णय घ्यायचा एवढा मोठा, आम्ही असं करू काय म्हणून. विचार करा प्रियानो, त्या देवाच्या सेवकाची छाप कशी आहे.
ह्या देवाच्या सेवकाचा प्रभाव कसा पडत आहे या देशामध्ये. हालेलुया. प्रियानो, का? कारण हा प्रकाश आहे की मनुष्याचं जीवन प्रकाशित करतो. हालेलुया. माझी इच्छा आहे की आमची मंडळी या निप्पाणीमध्ये प्रकाशित व्हावी. हालेलुया. माझी इच्छा आहे की मंडळीत बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक लहान मुलगा, प्रत्येक मोठा व्यक्ती येशूच्या प्रकाशानं त्याचं जीवन प्रकाशित व्हायचं. हालेलुया. प्रियानो, जो जो प्रकाशित होणार आहे त्याचं जीवन परमेश्वर आशीर्वाद करणार आहे. हालेलुया. एक आंधळा मनुष्य बायबलमध्ये आपण पाहतो, जन्मापासून आंधळा होता, त्याला काय दिसत नव्हतं. तुम्ही डोळे बंद करून पहा, काय असं असतंय, सगळं अंधार असतं, काळोख असते सगळं, बरोबर आहे. पण येशूनं त्याचे डोळे उघडले. त्याचे डोळे उघडले, डोळ्याकडचा अंधार निघून गेला आणि त्याला सगळं काही दिसू लागलं. येशूने त्याचे शारीरिक डोळे तेवढेच उघडले नाहीत, तर त्याचे आत्मिक डोळे सुद्धा उघडले. प्रेज गॉड. प्रियानो, आम्ही बाहेरून आणि आतून दोन्ही साईडनं बदलायला पाहिजे. दोन्ही साईडनं बदलायला पाहिजे. प्रेज गॉड. दोन्ही साईडनं बदलायला पाहिजे. आणि जेव्हा दोन्ही साईडनं आम्ही बदलतो तेव्हा आम्ही प्रकाशित होतो. प्रेज गॉड. म्हणून स्वतःला प्रश्न आम्ही विचारायला पाहिजे, मी अजून अंधारात चालतो काय? आम्ही अजून अंधारात चालतोय का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. ओके. येशूचा प्रकाश माझ्या निर्णयात दिसतो का? हे आम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. येशू हा खरा प्रकाश आहे. तो आजही प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. प्रश्न हा नाही की प्रकाश आलाय का. प्रश्न हा नाही की प्रकाश आलाय का. प्रश्न हा आहे, आपण तो स्वीकारतो का. प्रश्न हा आहे, आपण त्या प्रकाशात चालतो का. हालेलुया. प्रियानो, दररोज आम्ही प्रार्थना करायला पाहिजे की अशी प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू येशू, तू माझ्या जीवनातील खरा प्रकाश आहेस. माझा अंधार तू दूर कर. मला तुझ्या प्रकाशात चालायला शिकव आणि माझं जीवन तू परिवर्तन कर. प्रेज गॉड. प्रियानो, जेव्हा ख्रिस्ती लोक जेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करतील आणि ह्या प्रकाशात प्रमाणात जीवन जगतील, मी सांगतो तुमच्या साक्षीवर साक्षी दर्यावर तुम्ही साक्षी द्याल, मी असा होतो, माझं जीवन बदललं. हालेलुया. प्रियानो, आम्ही चर्चला जातोय म्हणजे आम्ही सगळेजण धुतल्या तांदळासारखे असं आम्ही समजू नये. आम्हाला बऱ्याच जणांना बदलायचं आहे. आपल्याला बऱ्याच जणांना आणखीन जीवनात बदल घडवून आणायचा आहे. पण ते बदल घडवून कधी आणणार? जेव्हा ह्या वचनाप्रमाणे चालू. प्रेज गॉड. हा प्रकाश आहे आमच्यासाठी, आमच्या पावलाकरिता दिवा आहे, आमच्या मार्गाकरिता प्रकाशासारखं हे आहे. म्हणून हे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, ह्या वचनाप्रमाणे पुढे जायचं आहे, तेव्हाच आपलं जीवन प्रकाशित होणार आहे. देव बाप तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद करू.